इतिहासात काही व्यक्ती अशा असतात ज्या केवळ आपल्या काळात जगत नाहीत तर काळाच्या पुढे चालत असतात. छत्रपती शिवाजी महाराज एक योद्धा, एक राजा, पण त्याही पेक्षा एक आधुनिक विचारांचा राष्ट्रनायक. आज आपण त्यांना फक्त इतिहास म्हणून पाहतो, पण सत्य हे आहे की त्यांचे विचार आजही आपल्या भविष्याचा मार्ग दाखवतात. लोककल्याणकारी प्रशासन. शिवाजी महाराजांसाठी राज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हे, राज्य म्हणजे जबाबदारी होती. प्रजेचे हित, न्याय व्यवस्था, करांची शिस्त आणि थेट जनतेशी संवाद. आज ज्या गोष्टींना आपण सुशासन म्हणतो त्या महाराजांनी शतकांपूर्वी अंमलात आणल्या होत्या. भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका आणि अन्यायाविरोधात त्वरित न्याय हा खरा आधुनिक प्रशासनाचा पाया आहे. महिला सन्मान. ज्या काळात स्त्रीकडे दुर्लक्षाने पाहिले जायचे त्या काळात शिवाजी महाराजांनी स्त्री सन्मानाला कायद्याचे संरक्षण दिले. परस्त्री ही माता भगिनी समान हा विचार केवळ शब्दांत नव्हता, तो कृतीत उतरलेला होता. आज आपण महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतो, पण शिवरायांनी तो विचार शतकांपूर्वी जगून दाखवला. शिवाजी महाराज फक्त रणांगणावरचे योद्धा नव्हते, ते एक महान रणनीतिकार होते. समुद्राचे महत्त्व ओळखून भारतातील पहिले सशक्त नौदल उभारणारे तेच होते. किल्ल्यांची रचना, गुप्तचर व्यवस्था आणि युद्धनीती आजच्या आधुनिक डिफेन्स सिस्टीमचा हा पाया होता. धर्मनिरपेक्षता व समता. शिवाजी महाराजांचा धर्म होता प्रजेचे रक्षण. कोणताही धर्म असो, कोणतीही जात असो, प्रत्येक माणूस स्वराज्यात सुरक्षित होता. धर्माचा आदर पण अन्यायाला शून्य सहनशीलता हा विचार आजच्या आधुनिक भारताचा आत्मा आहे. आज प्रश्न हा नाही की शिवाजी महाराज कोण होते, खरा प्रश्न हा आहे की आपण त्यांच्या विचारांवर किती चालतो. कारण शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत, ते एक विचार आहेत, ते एक दृष्टी आहेत, तेच आपले भविष्य आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय.